अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ध्यानम्। बालार्क प्रभमेन्द्र नील जटिलम भस्मांगरागोज्ज्वलम् शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरम ब्रह्मण्यै सनकादिभिः परिवृत्तं सिद्ध्यैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदिमुदा ध्येयं सदा योगिभिः। श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारकाने सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने परी सांप्रत कली दारुण जनान जमे पवित्राचरण म्हणोनी गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे। श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे। ऐसे सांगोनी गुप्त होती पहा श्री स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो। अत्रि अनुसूया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीतसे। यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने। ओम द्राम ओम बीज मंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो। अवतार येती आणि जाती तैसी नोहे दत्त मूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया। करावया जगदुद्धार स्वये कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहतसे। अनेक रूपे घेवोनी श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावोनी मोक्ष मार्गा लावितसे। त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहतसे। काशी मध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा। कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी। कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरतसे। पिठापूर ग्रामात आपण राज सुमती राहत श्री दत्तात्रेयाते आराधित मनोभावे करोनिया। तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षाम देही म्हणत दारी उभे राहोनिया। सुमती भिक्षा वाढत पोट भरी जेवा म्हणत प्रसन्न होवोनी श्री दत्त म्हणती काय हवे तुते। सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र भावा मजतैसा। तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मये ती पाहतसे। पिठापूर आंध्र प्रदेशात
अवतार घेती श्रीदत्त. श्रीपाद श्री वल्लभ नाम होत, प्रसिद्ध जाणा दत्ताचे. 16 वर्षांपर्यंत माता पित्या ते सुख देत. मग जाती हिमालयात, दर्शन द्याया भक्तांते. तेथुनी येती वाराणसीत, काही काळ राहती गुप्त. येवोनी गोकर्ण क्षेत्रात, लोकोद्धार करीती ते. तेथुनी कुरवपुरात, अंती स्थायिक होत. दूरदुरोनी लोक येत, स्वामी दर्शनाकारणे. महिमा होई अमित, अन्नदान होई नित्य. कुरवपूर महासिद्ध, पीठ जाणा होतसे. कुरवपुरी एक रजक, स्वामी ते नित्य नमस्कारित. एके दिनी त्यासी पुसत, काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रत, राजा व्हावे ऐसे वाटत. सुखी प्राणी या जगात, एकची असे राजा तो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणत, राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मज प्रत, पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तया प्रत, मीही पुन्हा अवतरत. देईन दर्शन तुझ प्रत, विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ, कुरवपुरी राहत. लोकोद्धार करीत, अमित महिमा होतसे. ऐसे परी कार्य करीत, भक्त इच्छा पुरवीत. जो जे मागे त्या ते देत, महास्वामी अवधारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ, कुरवपुरी प्रकटले. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.